वृत्ती त्याच्यामुळे परमेश्वरही मदत करतो असं आहे. त्याच्या हातामध्ये खरंच जादू होती, ती परमेश्वरी होती. आणि तो कधीच म्हणत नसे की हे मी करतो. बर, हे हात बाबांनी दिलेत. आम्ही साईबाबांचे भक्त आहोत, आम्हाला त्याचे पुष्कळ अनुभव आहेत. तर हे हात बाबांचे आहेत. आणि आम्ही ऑपरेशन करतो तेव्हा बाबा उभे असतात आणि ते ऑपरेशन करतात, मी करत नाही. आणि बघा इतकी बक्षिसं लोकांकडनं काढायचं, मुलांच्याकडनं. आई प्रमोदला अमुक, हे नीतूला अमुक मिळालं. अरे तू सांगितलं नाहीस. अगं मला इतकी बक्षिसं मिळणार आहेत, अगदी जगभराची, काय तुला सांगायचं दरवेळेला. म्हणजे हा इतका विश्वास कॉन्फिडन्स स्वतःच्या बुद्धीबद्दल, कर्तृत्वाबद्दल हे होतं त्याचं. तुम्ही आता पुढच्या पालकांना काय संदेश द्याल याच्यावर, की म्हणजे मुलं ज्यांची मुलं लहान आहेत की कशा पद्धतीने ओळखावं किंवा काय करावं मुलांच्या बाबतीमध्ये? काही नाही, आता कसला संदेश देताय तुम्ही? नाही, पुढच्या पालकांना, पुढचे जे तरुण आहेत. आता एकतर वेळ नाहीये, हे चक्र वाईट फिरत आहे. बर, दोघांनी नोकऱ्या केल्याशिवाय तुमचं घर आता भागत नाही. काय करणार? तर त्यांना वेळ हवा ना. आणि आजी आजोबा नसतात, ते महत्वाचं असतं. एक शिकवणं, त्यांना जवळ घेणं, माया लावणं. आणि एकच मूल असलं की मग ते आपोआपच स्वार्थी होतं. काय करणार? पण इथे ही 5 भावंड होती, त्याच्यामुळे एकमेकाचं करणं, एकमेकाला देणं. बरं, परिस्थिती अशी की नवं पुस्तक कधी मिळालंच नाही, ह्याची त्याला त्याची त्याला. आणि एक गंमत अशी, माझं भाग्य फार मोठं की मुलं अतिशय चांगली, त्यांनी कधी हट्ट केला नाही मला हे पाहिजे. अभ्यास व्यवस्थित, स्कॉलरशिप. नीतू आणि धाकटी त्याची बहीण ज्योत्स्ना, त्यांना फर्स्ट क्लास आले म्हणून मेडिकलला त्यांना गव्हर्नमेंट स्कॉलरशिप होती. अभ्यासात उतराई नाही, कधी सांगावं लागलंच नाही तुम्ही अभ्यास करा, उलट आता पुरे झालं असं म्हणायची वेळ. परिस्थितीची जाण, त्या परिस्थितीमुळे मुलंही खूप जाणती होतात असं एक. आणि खूप परिस्थितीमुळे बिघडतातही. हो, पण काय आहे की परमेश्वरी अधिष्ठान जर तुमचं असेल तर तो फार मोठा आधार असतो. आणि तो आम्हाला आहेच. आता माझी नातवंड सुद्धा अतिशय चांगली आहेत. आणि त्यांना मिळालेली, मुलीला मिळालेली घरं तीही अतिशय चांगली आहेत. माणसं चांगली, कुठला जावई व्यसनी नाही, सगळ्यांना विचारणारे, मोठ्यांचा आदर करणारे, अशी सगळी मंडळी. म्हणजे हे परमेश्वरी अधिष्ठान असल्याशिवाय हे घडत नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की एकदा तरी बाहेर निघताना परमेश्वराला नमस्कार करा, सांभाळा म्हणा, तुम्हीच करणार म्हणा, मी करतो असं म्हणू नका. कारण आपण खरंच काही करत नाही. खरंच आहे. म्हणजे ही आमची धारणा आहे, करणारा तो आहे. आणि भविष्यकाळ आपल्याला माहीतच नसतो. आता काय झालं बघा. बरोबर. पण मग ठीक आहे, अलका उभी राहिली, केवढं तिच्यावर संकट, सगळा संसार व्हायचा, पण तिला मुलांनी साथ दिली. हे एक चांगली शिकवण, चांगली परंपरा, घरातली, घराण्याची सुद्धा परंपरा. कुठेतरी आपण म्हणतो की ते जीन्स असतात, ते सज्जनपणाचे सगळे जीन्स एकत्र आले तर किती चांगलं कुटुंब उभं राहू शकतं, हे आता आजींच्या बोलण्यातनं आपण सगळ्यांनी अनुभवलं. दुसरी तितकीच व्यवसायाची उत्तम परंपरा असलेले कामत, त्या कामत आजी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंगातल्या ओळी मला आठवतात यावेळी. या 2 आयांना आपण आधी का घेतलं? अरे बापरे, डॉक्टरांच्या समोर आयांना घेतलं म्हणणं हे जरा त्रासदायकच ठरतं, पण म्हणजे मातांना असं मला म्हणायचं आहे त्या ठिकाणी. तर तुकारामांनी आनंदाचे डोही आनंद तरंग या अभंगामध्ये म्हटलंय की
गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. की आईला जे डोहाळे लागतात ते तिची हौस नसते, ती हौस असते तिच्या पोटातल्या बाळाची, त्या गर्भाची आवड असते. आणि तो जो जिव्हाळा असतो त्याला जे गोड वाटत असतं ते आईला गोड वाटत असतं. असं तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये सांगून ठेवलंय. इथे तर गोडपणाचा बादशहाच म्हणजे विठ्ठल कामत यांना काय सांगावं. अत्यंत लोकांना खायला घालण्यामध्ये ज्यांना अतीव समाधान होतं असे विठ्ठल कामत, त्यांना घडवणाऱ्या पूर्ण, ते नेहमीच म्हणतात की अशी आई होती म्हणून मी घडलो. तर म्हणून त्यांच्या मातोश्रींना, आईंना आज आपण या ठिकाणी बोलवलंय. त्यांचं परवा विठ्ठलराव कामतांना मी मेजवानी बघितलं, त्यांनी कलिंगडाची धिरडी करून दाखवली. आज ते इथे येणार आहे पण तवा वगैरे नाहीये, कोणी लगेच तयार होऊ नका. आपण विठ्ठल कामत यांच्या मातोश्रींची आता गप्पा मारूयात. की कामत यांचंही घडणं तुम्ही पाहिलं, तेही मान्य करतात की तुम्ही ते घडवलं. हे कसं काय घडत गेलं आणि कोणत्या कोणत्या परिस्थितीत कसं घडत गेलं ते आपण सांगा. लहानपणी तो फार थंड स्वभावचा आणि प्रेमळ आणि हे होता काय की तो कधी प्रेमळ आणि थंड स्वभाव आणि लोकांना तो नेहमी मदत करत असे. त्याला लोकांचं त्याला फार गरिबांचं आणि त्याला फार हे होतं. त्याच्यानंतर तो जसा मोठा होतो गेला, शाळेमध्ये जायला लागला तर रोज मार खाऊन यायचा सगळ्यांशी. कारण इतका भोळा होता की रोज मार खाऊन यायचा. मग मी त्याला सांगायची तू का परत मारत नाही त्यांना, तसं रोज मार खाल्लं तर मग रोज ते मारत राहतील तुला, तर तसा मला मी करू शकत नाही असं म्हणायचा. मग नंतर मग त्याच्यानंतर मग हळूहळू थोड्या दिवसांनी तो मोठा होत गेल्यानंतर त्याच्यानंतर त्याला वडिलांबरोबर तो जायला लागला. वडिलांबरोबर हॉटेलमध्ये जायला लागला तेव्हा त्याला असं वाटलं की वडिलांना खूप सगळेजण मान देतात. सगळे वडिलांचं ते फार चांगले आणि फार त्याचे वडील फार चांगले होते, त्यांना कुठेही गेलं तर मान मिळायचा. तर हे तो त्यांच्याबरोबर गेला की तो बघायचा. तो म्हणायचा आता मी माझ्या वडिलांसारखा होणार, मी असाच मी सगळा बिझनेस करणार, सगळं करणार, वडिलांसारखा होणार. आणि तो रोज मोठा मग त्याचं परीक्षा झाल्यानंतर कॉलेजमध्ये गेला. कॉलेज केसी कॉलेज म्हणजे आमच्या तिकडे दुकानाजवळच होतं, त्यामुळे तोच वडिलांबरोबर रोज जायचा आणि रोज किचनमध्ये जायचा. किचनमध्ये ते आमचे लोक काम करतात त्यांना काही मदत करायचा, वडिलांना मदत करायचा. असा करत करत त्याला असं वाटलं की मी एक दिवस वडिलांसारखा झाला पाहिजे. त्यामुळे त्यांनी तसं करून पण दाखवलं. आताचं विठ्ठल म्हणजे तो त्या वडिलांपेक्षा त्यांनी जास्त करून. एक मध्येच प्रश्न विचारतो तुम्हाला याच्या, की सहसा सगळीकडेच असं बघतो आपण की दोन पिढ्यांमध्ये, ते जर एका व्यवसायात असेल तर निश्चितच, पण नसले तरी देखील विरोधी मतं असतात किंवा दोघांची विचारसरणी वेगळ्या दिशेला जात असते. बापलेक असले तरी किंवा आई आणि मुलगा मुलगी असली तरी. तर एकाच धंद्यात हे दोघंही बापलेक होते, तर अशी कधी वेळ आली नाही का त्यांच्यावरती? कधी वेळा त्यांना उलटा त्याने केलेलं त्यांना हे अभिमान वाटायचा वडिलांना. त्यांना म्हणायचं माझं नाव हा पुढे वाढवणार असं त्यांना वाटतं. म्हणजे त्यांनी काही नवीन पायंडा पाडला किंवा नवीन मार्ग चोखाळायचा ठरवला तरी देखील ते प्रोत्साहन देत होते. पुन्हा एकदा पालकांसाठी हे सांगतो आहे की कारण प्रोत्साहन खूप महत्वाचं पालकांकडनं. आमची तशी पुष्कळ हॉटेल आहेत, त्याच्यामुळे मुलांना जर तसं प्रोत्साहन नाही दिलं तर मुलांनी पुढे हॉटेलमध्ये नाही, व्यवसाय दुसऱ्यांच्या हातात जाणार. म्हणून त्यांनी सांगायचं की माझी ही एवढी हॉटेल आहे, तुला केलंच पाहिजे. आणि तो तसा धडपडी होता. पुढे पुढे तो खूपच म्हणजे त्यांनी धडपड करून कष्ट करून आणि प्रेमळ स्वभावाचा असल्यामुळे त्यांनी लोकांना पण माणसंही खूप जमवली आणि त्यांनी पण त्याला सहकार्य केलं. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की शाळेत असताना भाजी वगैरे आणायचे का किंवा स्वयंपाकाला तुम्हाला मदत वगैरे करायची? तसा मी काय करत असताना आई तू काय करतेस आणि असा बघायचा. वडील जरा तापट होते त्यामुळे तुला वडिलांना घाबरायचा, पण हो वडिलांना घाबरायचा, पण माझा आणि त्याचं फारच होतं.
त्यामुळे तो मला विचारायचा, आई तू काय करतेस, मी बटाटे सोलू का, मी कांदे तुला सोलून देऊ का, असं काही पण तो असा करायचा. बाकीची माझी मुलं कुठलीही नाही करायची, पण हा सगळ्यामध्ये तेव्हाही म्हणायचे बघ त्याला आतापासूनच आवड आहे आणि तो पुढे माझ्यासारखाच तो करणार सगळं असं. म्हणजे पुन्हा मुलाचे पाय पाळण्यात दिसत तसं की हा मुलगा उत्तम हॉटेल चालवेल, उत्तम स्वयंपाक करेल किंवा त्याच्यातलं त्याला गम्य आहे हे लहानपणीच तुम्हाला अतिशय लक्षात आलेलं होतं. अजून सुद्धा तो 18 ते 20 तास काम करतो, इतकं असून सुद्धा तो काम करतो. मध्ये जी त्यांची सगळी व्यवसायातली आंदोलनं झाली, पुढे मागे चढ उतार हे सगळ्याच व्यवसायात असतात, तर त्याला तोंड द्यायचं धैर्य असं लहानपणी कुठला प्रसंग आहे की ज्याच्यामुळे ते तोंड देऊ शकतात एखाद्या संकटाला किंवा ठामपणे तोंड देऊ शकतात असं तुमच्या लक्षात आलं असेल? त्याला वडिलांचा सपोर्ट होता आणि वडिलांनी त्याला सपोर्ट दिल्यामुळे तो घाबरला नाही, त्यांनी सगळं व्यवस्थित सगळं केलं. किंवा एका ह्याच्यातनं मला दिसतं की रोज मार खाऊन यायचा पण तरी देखील त्यांनी शाळेत मी जाणार नाही असं कधी म्हटलं नाही, कधी म्हटलं नाही. आणि सगळे टीचर्स त्याला खूप प्रेम करत होते, कारण हा अभ्यासू होता आणि सेकंड थर्ड यायचा, म्हणजे चांगला मुलगा होता, फारच चांगला. पण हात कोणाला घरी सुद्धा भावंडांनी कोणी मारामारी अशी घरात केली तर तो जायचा नाही जवळ, त्यांना सांगायचं असं करू नका असं असं, पण कधी त्यांनी कोणाला उलटून मारलं नाही किंवा हात उगारला नाही, कधीच नाही. फार प्रेम म्हणतो तो, आता पण तसाच आहे तो, अजूनही तसाच आहे. परवा मी जेव्हा त्यांच्याशी फोनवर बोललो कामदाजींशी, तेव्हा त्यांनी मला सांगितलं तो इतका मार खाऊन यायचा की मी काय सांगणार, म्हटलं हेच सांगा तुम्ही प्रेक्षकांना. तर त्या म्हटलं मग चालेल. तोपर्यंत डबा जर दिला ना खायला, तो खायचाच नाही तिकडे, तो ते कोण गरीब मुलं असतात त्यांना खायला द्यायचा, पण असाच घरी यायचा. मग आल्याबरोबर आई मला भूक लागली आहे आणि मला काहीतरी दे, तर मी त्याला सांगायची तुला डबा दिला होता ना, तू खाल्ला नाही का, तर सांगायचा नाही दिला म्हणून, कारण मी ओरडणार तर नाहीच आहे, माझे पण स्वभाव तसाच आहे, पण रोज या दोन्ही व्यक्तिमत्वांमध्ये हे विलक्षण साम्य आहे की त्यांच्यामध्ये एक कारुण्याचा प्रवाह अखंडित वाहत होता, अंतःकरणात कुठेतरी कारुण्य होतं आणि म्हणूनच ते लोकांच्या इतके जवळ जाऊ शकत होते असं मला वाटतं. आणि विठ्ठल कामत तर आता येणार आहेतच, त्यामुळे त्यांच्याशी थेट बोलणं हाच एक त्यांचं बोलणं ऐकण्यातला एक किंवा त्यांचं बोलणं ऐकण्यात एक गंमत असते वेगळी, त्यामुळे आपण त्यांच्याविषयी ऐकणारच आहोत. पण तुम्ही काय सांगाल, म्हणजे मुलाला जडणघडण कशी करावी, आई वडिलांनी काय विशेष करून लक्ष द्यावं त्याच्यामध्ये? एनकरेज करावं मुलांना. त्यांना ती त्याला हॉटेलची आवड होती म्हणून तो हॉटेलमध्ये आला, पण दुसरा मुलगा माझा हॉटेलमध्ये आवड नाही त्याला, तो प्रिंटिंग प्रेसमध्ये त्याला आवड होती, तो म्हणायला मी ते शिकणार, मी हॉटेलमध्ये जाणार नाही असं. माझा विठ्ठल ते सगळं करून हॉटेलमध्ये केलं आणि हॉटेलची लाईन घेतली त्याने. लहानपणी तुम्हाला त्याला कधी मारबीर द्यायला लागला की नाही? नाही त्याला आम्ही नाही मारलं, आम्ही मुलांना कोणाला मारलं बिरलं. म्हणजे मार म्हणजे मला रागवायला लागलं की नाही अशाने विचारायचं. कोणाला? मला तुम्हाला विठ्ठल भाऊंना रागवायला लागलं की नाही तुम्हाला? नाही, मी नाही कधी विठ्ठल भाऊंना रागवत होती. फार चांगला मुलगा, प्रेमळ, सगळं चांगलं, व्यवस्थित अभ्यास करायचा सगळं, मग का रागवायचं आहे ना. काय हेवा वाटतोय त्या दोघांचाही मला की ज्यांना मारलं नाही आईने, काय आम्हाला म्हणजे घरापासून शाळेपर्यंत भेटेल तो बडवत सुटायचा. रवी तुझी आई आहे बरं का इथं आलेली, म्हणूनच खरं सांगायला लागतंय मला. या दोन्ही मातांनी त्यांचं मनोगत उत्तम व्यक्त केलं. या जडणघडणीमध्ये अनेक मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत असतात आणि आपण आता त्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे आपण वळणार आहोत. शाळेमध्ये मुलाला घातलं जातं, लहान असतो तो शाळेत घातलं जातं त्याला, आणि गमभन किंवा श्री गणेशा त्याचा अक्षराशी पहिली ओळख होते. अक्षरावरनं सुद्धा माणसाचं व्यक्तिमत्व ओळखता येतं. हल्ली त्याची एक विशेष शास्त्र, परदेशामध्ये तर ते युरोपामध्ये पहिल्यापासून थोडंसं जास्त आधी प्रगत अवस्थेमध्ये गेलं, आताही भारतामध्ये ते शास्त्र हळूहळू प्रगत व्हायला लागलेलं आहे. आणि त्या शास्त्रातले ज्यांनी लोकसत्ता, लोकमत अशा सर्व वर्तमानपत्रांमध्ये, पुढारी अशा वर्तमानपत्रांमध्ये शेकड्याने या विषयावरती लेख लिहिलेले आहेत आणि ज्यांच्याकडे
जगातल्या प्रसिद्ध अशा हजारो व्यक्तींची हस्ताक्षरं आहेत ज्याचा ते गेली सतत 40 वर्ष अभ्यास करत आहेत असे श्री सतीश चाफेकर या ठिकाणी उभे आहेत. अथर्वला मी घेऊन शंतनू घेऊन येतोय त्यांना व्यासपीठावरती. सर्वप्रथम शंतनू ज्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करेल. आणि डॉक्टर योगेश गुर्जर त्यांचा शाल आणि श्रीफल देऊन सत्कार करतील. शक्यतो सतीशजी मी मध्ये फारसं काही बोलणार नाही, कारण महात्मा गांधी आणि माझ्यात एक मोठं साम्य आहे. नाही, काल 30 जानेवारी होऊन गेले, कोणी हसू नका. रवी, मला एक गोष्ट सांगायची आहे की नीतूचा जन्म महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर किंवा वधानंतर 2 तासांनी झालाय. आजींना त्याच्याबद्दल जर काही सांगायचं तर सांगू दे. त्यामुळे डॉक्टर 30 तारखेला महात्माजींचा मृत्यू झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 31 तारखेचा त्याचा जन्म आहे. सातारा. तुमच्या लहानपणी तुम्हाला असं वाटलं होतं का की आपण हस्ताक्षराच्या बाबतीमध्ये काही करू? म्हणजे सुरुवातीचा प्रवास आपण सांगा आणि तुमच्याच कारकिर्दीकडे मागे वळून बघताना काय वाटतं तेही सांगा. नमस्कार पुणेकरांचे सर्वांचे तुमचे. साधारणतः मी कोण होणार काय होणार आहे कोणाच कल्पना नव्हती, कारण पुलाचे पाय पाळण्यात दिसतात, आमचे पाय पाळण्याच्या बाहेरच होते कारण भटकंत होती आमची. तर साधारणतः 11व्या वर्षी का 10व्या वर्षी आमच्या इथे जनरल करिअप्पा आले होते. तर जनरल करिअप्पाला माहिती होतं मला काय आहे ते. तर त्याला बघितलं, त्यांची पर्सनॅलिटी जबरदस्त होती. तर माझे मित्राचे वडील म्हणजे प्रमोद कोदे जो टाडाचा जज आहे त्याचे वडील मला बोलले, सतीश त्याची सही आहे. तर मला काय माहिती, मी घेतली सही ती आणि ती हरवली. पण त्या व्यक्तीचा प्रभाव एवढा पडला की साधारणतः बरेच दिवस गेले की आपण अशा मोठ्या व्यक्ती बघाव्यात असं मला वाटायला लागलं. आणि मी नाटकाची तिकीटं चक्क घरोघरी विकायला लागलो. का? 10 तिकीटं विकले, 20 तिकीटं विकल्या तर 1 तिकीट फ्री मिळायचं मला. घरनं 8 आणे तेव्हा 8 आणे 12 आणे असंच त्यावेळेला तिकीट असायची, पण तेही परवडत नव्हतं. मग नाटकं बघायला लागलो. शरद तळवळकर, बाळ कोलटकर, निळूभाऊ फुले नाटक करतात ते रंगमंडळ आपल्या विंगमधून बघायला लागलो की प्रत्यक्षात कशी माणसं आहेत ती. आणि वर्गात सांगायचो की मी अमुक यांना पाहिलं, मुलं खोटं बोलायची, सांगत खोटं बोलतोस तू. आणि मग सही घ्यायला सुरुवात झाली आणि सही तिथे सुरुवात झाली घ्यायला खरी. आणि पॅशन म्हणतात, ऑटोग्राफ सगळे घेतात देतात, काही सेलिब्रिटीज चिडून देतात, पण मी त्या माझ्या पॅशनचं माझ्या एका गोष्टीचं मी एक वेगळं स्वरूप निर्माण केलं. अर्थात माझ्या आईलाही माहिती होतं की हा मुलगा हातावर पाणी पडलं की बाहेर जातो आणि एक तर तो लायब्ररीत जाणार, नाहीतर शाळेमध्ये रंगमंचावर MH हायस्कूलला ठाण्याला महाविद्यालयात तिथे जाणार, माहिती होतं त्यांना. अक्षरशः लायब्ररी पुरलेला असं सगळी पुस्तकं गोनीजनची सगळ्यांची पुस्तकं अशा वाचून काढली त्या काळामध्ये. मला वाटतं आज काही पालकांना सांगितलं मी उपजीविकेने शिक्षक आहे, व्यवसायाने नाही, एवढं लक्षात ठेवा. उपजीविकेने. आज 0 बँक बॅलन्स आहे ॲट प्रेझेंट असं मला वाटतं, पण माझा वेगळा बॅलन्स तो खूप वेगळा आहे. तर त्यावेळेला मी हल्ली मुलांना शिकवतो, कुठली जी फेल्युअर मुलं आहेत, झोपडपट्टीची मुलं आहेत, त्या मुलांना 15 वर्ष डोंबिवलीत मी शिकवते. यश येतं, अपयश येतं, मनस्ताप होतो, बऱ्याच गोष्टी होतात, पण इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. मी माझं शिकवणं एन्जॉय करतो, माझी हॉबी मी एन्जॉय करतो. आणि होता ऑटोग्राफ्स वाढायला लागले माझ्याकडे, प्रत्यक्ष व्यक्तींना भेटायला लागलो. आणि 76 का 70 पहिला TV कार्यक्रम झाला, त्यावेळेला दूरदर्शन चालू होतं. काय त्यावेळेला का त्या 30 का 35 काय किती रुपये मला माहीत नाही, पण आमचं पॉकेट बिल निघायचा. घरात माहिती होतं. मग 10वी 11वीला प्रवीण डवणे, शाहीर दामोदर विटावकर सगळे आम्ही एका कॉलेजलाच होतो.
दामोदर विटाकर म्हणजे गौरी गणपती सणाला गाणं लिहायचे गायचे ते. अर्थात दुर्दैवाने ते शिकत असताना वारले आमच्यातनं. पण प्रवीण मी आम्ही चिकार कार्यक्रम बघितले, चिकार माणसं बघितली, खूप अनुभव घेतले आणि अनुभवातनं सगळं बाहेर यायला लागलं आणि या ऑटोग्राफ्स वाढायला लागल्या. आणि माणसं पेन कशी पकडतात, कागद कसं धरतात, त्याचे मुवमेंट्स कशा, ह्या अभ्यासात लागलो. हा अभ्यास करता करता एक गोष्ट मला नेहमी जाणवायची की आपलं ह्युमन बॉडी डॉक्टर, आता मी किती बोलतो, एक सर्किट आहे आपलं, एक बोटही अँटीना आहेत आपली. तर ऑलवेज माणूस बसताना असा बसतोस, असा ओपनली बसत नाही. कारण विचार करताना आम्ही इथे हात लावतो का, सर्किट ते पुरं होतं आणि त्याच बोटांमधनं ती ऑटोग्राफ येते. आणि मी एकदा नेपोलियनची ऑटोग्राफ पाहिली, सैनिक असतानाची, 70 वर्षाची, आणि सेंट एलिनामध्ये तिन्ही बदललेली होती. आता हे सगळं करताना अभ्यासाकडे लक्ष जेमतेम होतं. कारण घरात मला विचारायचं नाही कोणी, तू काय करतोयस. इव्हन वडिलांची स्थिती होती की कोणी पाहुण्याला सांगायचं की तू कितवीत रे, असे वडील म्हणायचे. कारण सकाळी 6ला जायचे, संध्याकाळी 9ला यायचे. सगळं आई बघायची, सगळं आई आमचं बघायची. आणि 5 झालं की बरं. पण आमची ही जी आता जे करतोय ते आमचा आम्ही शोध घेतलेला आहे. तो हा शिक्षक झालो, हा सुद्धा मी एका ॲक्सिडेंटली झालो. एका क्लासमध्ये एक शिक्षक ओरडत होता पालकांना की 80% वरची मुलं असतील त्यांनी यावं, बाकीच्या घरी जावं. दुपारचे 12 वाजले होते, तळतळ ऊन तापलेलं होतं. त्या क्षणी मी निर्णय घेतला, मी नोकरी 5,000 रुपये नोकरी यावेळेला सोडली. साधारणतः 93 सालची 96 सालची गोष्ट, 93 सालची गोष्ट आहे. आणि 2 वर्ष मी घरी सांगितलं पण नाही आईवडिलांना की मी नोकरी सोडलेली आहे. फक्त बायकोला माहिती होतं. म्हटलं तुला 5,000 मी 200 रुपये महिन्यावरती आलो. पण गाडी हळूहळू रुळावर यायला लागली. आता पाय पाळण्यात दिसतात म्हणजे याचा अर्थ काय, आम्हाला एक ध्येय डोळ्यासमोर दिसायला लागलं की आपण वेगळं काहीतरी करायचं. आपण वेगळं काहीतरी करायचं आणि पुढल्या पिढीला वेगळं काहीतरी द्यायचं. हा आम्ही इतिहास जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित तुम्हाला माहिती नसेल का, वाचलं असेल कुठे, तर डोंबिवलीला माझा एक छोटा ब्लॉक आहे, तिथे मी शिकवतो. तिथे जगातलं मी पहिलं ऑटोग्राफ म्युझियम उभारलेलं आहे. म्हणजे कवी ग्रेस, बाबासाहेब पुरंदरे, डॉक्टर गोवारीकर, निदा फाजली, हे सगळे तिथे येऊन ऑटोग्राफ करून गेलेले आहेत. मी इन्व्हाइट करतो की तुम्ही या, असं वेगळं आहे, आणि ते येतात. गोविंदाचार्य येऊन गेले, बरेच जण येऊन गेले की पुढल्या पिढीला हे कळावं. आज सगळेच IT ला जातात. आज कुठल्याही 90% मुलाला जर भाषण द्यायला सांगितलं 4 शब्द बोलू शकत नाही. यात पराभव मुलांचा आहे, आई वडिलांचा आहे का शिक्षकाचा आहे? मला वाटतं पराभव मुलांचा नाही आहे, शिक्षकाचा आणि आई वडिलांचाच आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज दुर्दैवाने सक्सेसची व्याख्या, यशाची व्याख्या सॅटिस्फॅक्शन होत नाहीये, तर पैसा होते, दुर्दैवाने होते. त्याची फळं भयानक बघायला मिळणार आहेत आणि मला बघायला मिळत आहेत. म्हणून एकच सांगतो की आम्हाला आई वडिलांनी जन्म दिला, सांभाळलं, पुढे आम्ही आमच्या पायावरती उभे राहिलो. पण त्यांचं एक पुण्य होतं की आमच्यावर संस्कार खूप चांगले झाले. घरात बाहेर रुपया पडलेला मिळाला तर तो का आला, कुठनं आला, ही चौकशी होती. अजूनही तीच माझी पत्नी तीच चौकशी करते की हे पैसे कुठनं आले. अनवॉन्टेड मनी आपल्या घरात नको. हा एक महत्त्वाचं आमचं ध्येय आहे. आणि मला वाटतं मी माझ्याकडे गाडी घोडा नाही, सॅटिस्फाय आहे का. मी 52 वर्षी रनिंग करू शकतो, चालू शकतो, कुठलाही डिसीज नाही, काही नाही. का तर कुठलंही व्हेकल मी वापरत नाही, फालतू पैसा खर्च करायचा नाही. हे आमच्या घरामध्ये होतं. वडिलांचा पगार झाला की आई दुसऱ्या दिवशी बँकेत पळायची, जवळजवळ 80% पगार बँकेत ठेवायची आणि 20% आमचं घर चालायचं सगळं. आणि चालायचं, व्यवस्थित चालायचं. ते उभं केलं म्हणून आम्ही आज हे दिवस दिसले. हे माझ्याबद्दल.